श्री स्वामी समर्थ. सुख आणि समाधानासाठी महत्त्वाचे सोपे उपाय व तोडगे. 1. शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडांचे सर अशा मिक्सच्या वस्तू ठेवू नये. 2. घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडायचे आहे. तरी फरक पडत नसेल तर 5 सुवासिनींना मानापानाने दूध द्यायचे आहे. 3. ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावायची नाहीत. घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या केशाने जाऊ नये असे म्हटले जाते. 4. मुलांना अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ घातली तर नजर लागत नाही. 5. पती पत्नीत वाद होत असेल तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ ठेवायचे आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते. 6. फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ टाकून पुसायचे आहे. चिमूटभर हळद गोमूत्र टाकून पुसल्याने घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही. तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी असा उपाय सांगितला आहे. एका काचेच्या कपामध्ये थोडे मीठ घालून 4 ते 5 लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा देखील राहते. 7. देवाला नेहमी ताजी फुले अर्पण करायची आहेत. यामुळे देव प्रसन्न होतात. आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळतो. पूजेचा दुहेरी फायदा होतो. 8. देवाला सुकलेली किंवा शिळी कृत्रिम फुले अर्पण करायची नाहीत. फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करायची आहेत. फूल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटाचा वापर करायचा आहे. करंगळीचा वापर करू नये. चंपा फुलांच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये. 9. कुमुदिनी आणि कमळाची ही 2च फुले 11 दिवस ताजी मानली जातात. त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकतात. 10. स्वतःचं घर होण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवायचे आहे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे, कुठलेही अडथळे येऊ देऊ नको आणि घरी निघून जावे. 11. ही गोष्ट कोणाला सांगू नये. प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करायचे आहे. संकल्पयुक्त. जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा. तो तुमचा त्रास खूपच कमी होईल. 12. जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून त्याचे दान करा. तुमची भीती कमी होईल. पण या गोष्टी दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे. 13. कधी पण मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारूनच करावा. 14. घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजवायची नाहीत. त्यामुळे घरात दोष निर्माण होतात. उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे घेऊ नये. यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. 15. तिन्ही सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये. घरात लक्ष्मी टिकून राहत नाही. 16. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते. 17. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य द्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराटी येते. 18. बुधवारी महालक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार उसलवारी पैसे देऊ नये. ती परत मिळण्याची शक्यता कमीच असते. उपयुक्त. तर हे होते श्री स्वामी समर्थांचे उपयुक्त आणि उपयोगाचे उपाय. तर मित्रांनो, हे उपाय तुम्ही अवश्य करून बघायचे आहेत. मित्रांनो, वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. श्री स्वामी समर्थ.
तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला